आपली केस कोणती आहे हे जरी तुम्ही लक्षात ठेवलं तरी माझं म्हणणं आहे बरंचसं तुम्हाला बरं पडेल. डिवोर्सची केस करता, अनैतिक संबंधांचे आरोप करता किंवा आणखीन क्रुएल्टीचे आरोप करता आणि ज्यावेळेस तुमची केस काउन्सिलिंगला पाठवली जाते त्यावेळेस तुम्ही साधा नकार पण देत नाही. माझं म्हणणं आहे तुम्ही काउन्सिलिंगला लेखी नकार द्या. लेखी द्या की माझ्याकडून काउन्सिलिंग होणार नाही, या बाईचं किंवा या पुरुषाचं मला तोंड बघणं देखील सहन होणार नाही. आमच्यामध्ये वाद झाल्यास इतर आणखीन वाद होऊ शकतात, त्यामधून आमच्यावर इतर आणखीन केसेस होऊ शकतात. तरीही मान्य न्यायालयाने तुम्हाला काउन्सिलिंगला लावल्यावर तुम्ही ज्या बाकीच्या गप्पा सांगत बसता, माझ्या आईचं ऐकलं नव्हतं, घरात काम करत नव्हती, तर अशा गप्पा न सांगता तुमची केसमध्ये तुम्ही काय लिहिलेलं आहे तेच तुम्ही काउन्सिलिंगमध्ये सांगा आणि इतर चर्चा नको आहे म्हणून काउन्सिलिंग बंद करा आणि रिपोर्ट पाठवा अशी मागणी करा.